नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या एपिसोडमध्ये 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला मल्टिप्लाय करण्याची एक वैदिक टेक्निक बघितली होती. आजच्या या लेक्चरमध्ये सुद्धा आपण 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला कसं मल्टिप्लाय करायचे त्याचीच टेक्निक बघणार आहोत. पण ती टेक्निक स्प्लिट मेथड असेल. तर स्प्लिट मेथडमध्ये तुमचं मल्टिप्लिकेशन करतानाची अभ्यास जे 2 एपिसोडमध्ये शिकवले मी, त्यातला पहिल्या एपिसोडचा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. 2 अंकी संख्येनं 2 अंकी संख्येला गुणाकार करणं तुला जमलं पाहिजे. आता बघ काय होतं. तर 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणणे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 डिजिट नंबर विथ 3 डिजिट नंबर. ओके, याच्यामध्ये आपण आता कुठली मेथड बघतोय? आपण बघतोय ती स्प्लिट मेथड बघतोय. समज स्प्लिट मेथड कशी असते? तर ती स्प्लिट मेथड अशी असेल, ए बी सी इंटू पी क्यू असं काहीतरी कार्यक्रम आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, तू ह्या दोघांचा गुणाकार कॅरी आउट करायचा. फर्स्ट स्टेप. कुठल्या मेथडनी करायचा? मी पहिल्या स्टेपमध्ये जी मेथड शिकवली होती, पहिल्या व्हिडिओमध्ये जी मेथड शिकवली होती, त्याच्यात 2 मेथड शिकवल्या, त्यातली दुसरी मेथड अप्लाय करायची. राईट. आणि या गुणाकाराचे शेवटचे 2 अंक घ्यायचे. शेवटचे 2 अंक लिहायचे. लिहिलं? मग बाकी काही हिस्सा उरेल, 1 अंक उरेल किंवा 2 अंक उरतील, त्याला स्किप करायचं, सोडून द्यायचं. आता या एनी या पी क्यू ला गुणाकार करायचा आणि याच्या पुढं ए आणि पी क्यू चा गुणाकार प्लस या पहिल्या गुणाकारातले शिल्लक राहिलेले अंक बीसी व पी क्यूच्या गुणाकाराचे शिल्लक अंक. अशा पद्धतीने वर्कआउट करायचं. त्याला मेथड ऑफ स्प्लिट मेथड असं म्हणतात. म्हणजे काय बघ सोनू, एक्झाम्पल 532 गुणिले 48 केलं. स्प्लिट कशा पद्धतीने होईल? या पद्धतीने होईल. कळतंय? काही अडचण आहे? 1600 मधनं 64 गेले, 1536 आणि 25,536 असं उत्तर येते बघायचं. $25,536 असं उत्तर येते. मी आणखी तर काही लिहिलंच नाही, मी उत्तर पण सांगितलं त्याचं. काय भूमिका आहे त्याच्या पाठीमागं? तुला आणखी याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करायचंय. स्प्लिट मेथड पेक्षा अजून काहीतरी एक वेगळी मेथड बघायची. तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेव, व्हिडिओ शेअर कर, कंटिन्युअसली व्हिडिओज बघत राहा कॅल्क्युलेशनचे. एक दिवस कॅल्क्युलेशन चांगलं करून सोडतो. बघ काय होतं तुला. आता स्प्लिट मेथडवर काम कर. हे असं होतं, आपण 2 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येसोबत गुणाकार बघितला. 8 त्रिक 24, 4 दोन्ही 8,
24 आणि 8 किती झाले? 32 झाले. 32 दशक म्हणजे 320 झाले. 8 दोन्ही 16, 320 आणि 16 336 झाले. 336 आणि 4 त्रिकम 12 1536 झाले. हे 36 बाजूला लिहून ठेव तुझे. 15 बाजूला काढ. 1500 बाजूला काढ. 1500 बाजूला काढ. या गुणाकाराचे शेवटचे 2 अंक लिहिले. बाजूला किती गेले तुझे? 15 आले. आता ह्या 15 बीसी व पीक्यूच्या गुणाकाराचे शिल्लक अंक कोण आहेत? 15 आहेत. ते कुणात मिळवायचे? ह्याच्यासोबत मिळवायचा. ह्यांचा गुणाकार करायचा. 5 आणि 48, 4 25, 8 45, 240 आले ते. 240 आणि 15 255 झाले. ही स्प्लिट मेथड आहे त्याच्या. समजते? किती आलं उत्तर? 25,536. मी तर असं काही स्प्लिट केलं नव्हतं. माझ्याकडे आणखी एक मेथड आहे. एकूण 14 पद्धतीनं गुणाकार करता येतो. त्यातल्या आणखी एक कुठली तरी मेथड मी तुला सांगणार आहे पुढे जाऊन. त्या मेथडनं केलं होतं. अजून बघ इथं काय आणखी एक मेथड सांगतो. हे स्प्लिट, ह्या प्रत्येक मेथडवरती काम कर. असं नाही की पुढे जाऊन आणखी याच्यापेक्षा फास्ट होणार, याच्यापेक्षा फास्ट होणार, असं नसतंय. त्याचा माग बघ, पहिल्या मेथड जी होती ती ह्या मेथडचा पाया म्हणून काम करते, बेस म्हणून काम करते. कळलं? पुढे मी आणखी दुसरी कुठली मेथड वापरणार आहे, तिथे ही मेथड कुठेतरी बेस म्हणून काम करणार असेल. त्याच्यामुळं या मेथडपेक्षा पुढची मेथड सुपिरियर आहे, मी पुढच्या मेथडनं करतो असं नको कन्सिडर करू. सगळ्याच मेथड करत चल. बरोबर तू कुठंतरी तुला असं सगळ्या आस्पेक्ट्स कळले की तुझं कॅल्क्युलेशन आपोआपच चांगलं होतं. आपण एक आणखी एक कॅल्क्युलेशन घेऊ. 742 गुणिले, राईट, काय घेऊ? 68 घेऊ. काय अडचण आहे? आता हे गुणाकार कॅरी आउट करायचं. स्प्लिट मेथड अप्लाय करायची आपल्याला. कशा पद्धतीने होईल हे बघ. ह्या 2 अंकाचा 2 अंकासोबत गुणाकार शिकवलंय का नाही? मग बघ, 8 चोक 32, साई दोन्ही 12, 32 आणि 12 किती झाले? 44, 440 झाले. हे दशकांचा गुणाकार आहे. 440 आणि 16 456 झाले. 456 साई चोक 24, 2856 झाले. 56 लिहायचे बाजूला, 28 लिहून घ्यायचं, प्लस करायचे. आता हे गुणाकार 7 सक्कम 42, 420, 7 अट्टी 56, 476 मध्ये हे 28 टाकले, 504 झाले. ते 504 इथे लिहून घेतो. बरोबर. आता आपण काय करू? आपला गुणाकार बरोबर आहे का चुकलाय हे चेक करायचं. राईट? काय होईल? 5 आणि 3 8 आणि 2 10 मधल्या अंकांची बेरीज 1 झाली. 8 आणि 4 12 मधल्या अंकांची बेरीज किती आली? 3 आली. 3 1 3, इथं 3 येतं का चेक करू. 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 3 15 आणि 6 21 मधल्या अंकांची बेरीज 3 आली. म्हणजे आपलं गुणाकार बरोबर होतं. इथं काय होईल? 7 आणि 4 11 आणि 2 13 मधल्या अंकांची बेरीज 4 आली. 8 आणि 7 14 मधल्या अंकांची बेरीज 5 आली. 5 चोक 20 मधल्या अंकांची बेरीज 2 येईल. 2च होईल हे. 5 आणि 4 9 आणि 5 14 आणि 6 20 मधल्या अंकांची बेरीज 2 जाईल. म्हणजे स्प्लिट मेथडनं सुद्धा, म्हणजे या मेथडनं सुद्धा गुणाकार करता येतो. कळतं? आता मी इथं गुणाकार करत असताना, किंवा आता मी आणखी एखादं असं घेतलं समजा कॅल्क्युलेशन, तर त्याचं उत्तर मला खूप पुढचं एखादं एक्झाम्पल बघूयात आपण. हे 526 गुणिले आपण काय करूयात? 34 घेतलं समजा. खरं तुम्ही काय बोलतो? तर तुला याचं उत्तर बघता क्षणी देता आलं पाहिजे. कसं देता आलं पाहिजे? तर हे काय होतं? 900 मधनं 16 गेले, 884 उरले आणि हे 17,884 असं उत्तर आलं. आता मी लिहिले 17,884 येईल. आता 17,884 आलं. काय बोलतो समजते का? राईट? आता हे शिकवत नाहीये, हे पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. हे सांगण्यासाठी सांगतो. समज आणखी एक असं दिलं तुला, 136 गुणिले, राईट, 64 दिलं.
2,500 मधनं 196 काढले 2204, 2204, 2204, 2204. सॉरी, 2,500 मधनं 196 म्हणजे 2,304 आणि हे 2,304 म्हणजे 66, 6,400, 8,704 झाले. कळलं? 8,704. आता हे कॅल्क्युलेशन्स मी कुठल्या पद्धतीनं कॅरी आउट करतोय, याच्या पाठीमागं काय भूमिका आहे, हे मी याच्या पुढच्या मेथडमध्ये तुम्हाला, याच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला स्प्लिट मेथडनी एक्सप्लेन करेल, तर ही स्प्लिट मेथडनी एक्सप्लेन केले. याच्या पुढच्या मेथडमध्ये, याच्यामध्ये आता ही जी मेथड वापरलेली आहे, दिस इज कॉल्ड एज अ मल्टिप्लिकेशन युझिंग कन्सेप्ट ऑफ फॅक्टरायझेशन असं म्हणलं जातं त्याला. तर ती कशा पद्धतीने वापरली पाहिजे याच्यावरती डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरला करू. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि काय शेअर करून ठेवा. थँक्यू.